14 डिसेंबर दत्त जयंतीपासून सुरू होणाऱ्या सारंगखेडा घोडे बाजाराची तयारी पूर्ण झाली असून 1500 पेक्षा जास्त घोडे विक्रीसाठी दाखल झाले असून एक दिवस अगोदरच घोडे बाजार सुरू झाला असून पहिल्या दिवशी 13 घोड्यांच्या विक्रीतून 5,34,000ची उलाढाल झाली असून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तयारीचा आढावा घेतला असून आयोजकांकडून तयारी पूर्ण झाली आहे। यावर्षी विक्रमी 3,000 पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। तर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्ण झालेल्या तयारीची पाहणी केली। चेतक महोत्सवामध्ये सारंगखेड्याच्या या आशू बाजाराची तयारी आता पूर्णत्वास आलेली आहे। आता 14 तारखेपासून खरं म्हणजे याला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे आमच्या सर्व तयाऱ्या आता पूर्ण जवळपास 90-95% पूर्ण झालेल्या असून जवळपास 1500च्या वर घोडे इथं दाखल झालेले आहेत। आज रात्री आणि उद्या सकाळमध्ये अजून 1000 घोडे इथं दाखल होण्याची शक्यता आहे। इथं आपण जर बघितलं तर बाहुबली नावाचा मारवाड जातीचा अश्व आपल्या मागे दिसतो आहे। तो आपल्या धुळे जिल्ह्यातील बळसाने येथील रोहित पाटील यांच्या फार्मचा अश्व आहे। कारण आता आपल्याकडे सुद्धा स्टड फार्म्स वाढायला लागले आहेत आणि आपल्या नंदुरबार धुळे जिल्ह्यामध्ये आता अश्व शौकीन खूप मोठ्या प्रमाणावर झाले असून या सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवाच्या याच्यावर परिणाम आपल्याला म्हणता येईल। आज आता यात्रा 2 दिवसात सुरू होते। पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने आज भेट दिली आहे। इथे सगळं व्यवस्थित आहे। खूप सारी दुकान आता लावत आहेत लोक। 700 जवळपास घोडे ऑलरेडी आले इथे। सुरक्षाची दृष्टीने आणि लोकांची सोयीची दृष्टीने आम्ही रस्त्याचा CCTV हॉस्पिटलचा जे अरेंजमेंट आहे उद्या परत एक RTO आपल्या रस्त्याची पाहणी परत होतील। जेवणाची सोय सगळी बघितली, लाइटिंग वगैरे बघितली, गावामध्ये एक चक्कर मारला, मंदिरामध्ये एक चक्कर मारला। सगळं व्यवस्थित आहे। थोडे अजून अरेंजमेंट्स आहे जे अजून 2 दिवसात होतील। आम्हाला यावर्षी पण पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे। आपण जवळपास 350 ते 400 अंमलदार आणि होमगार्ड मिळून लावणार आहे। त्याचबरोबर ऑर्गनायझरनी CCTV कॅमेऱ्याची नियोजन केलेली आहे आणि त्यासाठी एक कंट्रोल रूम पण आपण ठेवलेले आहे। तर आणि त्याचबरोबर ट्रॅफिकच्या अनुषंगाने आपण काही गाईडलाईन्स दिलेले आहे। पार्किंगची व्यवस्था वेगळी केलेली आहे। ST साठी जे बसेससाठी एक वेगळी जागा निर्दिष्ट जागा नेमलेली आहे। सर्व जे येणारे व्हिजिटर्स आहे त्यांना आग्रह राहील की जे काही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्या पार्किंगच्या जे काही जागा आहे त्याचा योग्य वापर झाला पाहिजे। विनाकारण रोडवर अनधिकृतरित्या कोणी पार्किंग करू नये, कारण मोठ्या प्रमाणात लोक येणार आहे आणि कोणालाही असुविधा होता कामा नये।